मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे 5:30 वाजलेत आणि मी आणि पप्पा चाललो माझ्या फ्रेंड्सला घ्यायला कणकवली रेल्वे स्टेशनला. त्यांना ॲक्च्युली कुडाळची तिकीट मिळाली नव्हती, मग आता ते कणकवलीमध्ये उतरते. पोहोचलो ना पप्पा? होय. आतल्या साईडने आता जाऊया ना. हो. लिहिलेलं ना तिकडून बाहेर आहे. कशी जात किती छान केलं ना स्टेशन. होय. कुठे येते ना बघ. पूर्ण पॅक करून टाकलंय तिला बिचारी. वेलकम गाईज. हे सर्वजण माझे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत आणि कॉलेजला असल्यापासून यांना एक कोकण ट्रिप करायची होती, जी की आता शक्य झाली. थोडा वेळ झोपून उठली. तर आज आम्ही सगळे मंदिरं फिरणार आहोत आणि आता आम्ही चाललो आहे पहिले लक्ष्मीनारायण मंदिर वालावलला. मी सगळ्या मंदिरांचे डिटेल व्हिडिओज ब्लॉगमध्ये घेतलेले नाही आहेत, परंतु माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर तुम्ही जाऊन चेक करू शकता. कुडाळमधल्या बऱ्याच मंदिरांचे रील मी बनवलेले आहेत आणि हे आहे वालावलचं लक्ष्मीनारायण मंदिर. किती छान वाटते बघ. हा हो हो. हे ना जुन्या बांधणीचे मंदिर आहेत बघ. लाकडाचंच आहे वाटतं. छान बसलंय. छान आहे ना. कमळ आहेत का आतमध्ये? ते तिकडे हा ते बघ, ते छोटे छोटे कमळ आहेत. तिकडे पण पुढे भरपूर आहेत. हा तिथे मोठे आहेत. कोकणातल्या बऱ्याचशा मंदिरांमध्ये अशा लाकडी वस्तू दिसतात आणि या वस्तू नवस फेडताना दिल्या जातात. घाबरत पण नाही येतो. पळाला. आता आम्ही आलोय माझ्या मामाच्या गावी धामापूरच्या भगवती मंदिरमध्ये. हा नसताना खूप जास्त ते हे घेऊन जायचं, शेव आणि तांदूळ. आणि जुनं मंदिर आहे खूप. आवाज आहे काय कसलं भारी वाटतंय ना. सुंदर. अरे काहीतरी आणलं पाहिजे होतं त्यांना खायला, मग मस्त ते एकदम जवळ आलं असतं. बाहेर आहे ना जायना काले पाय लगेच बघा टाकते पुढे पाय. इकडे पण बापरे केवढे आले बघ. करती पण ते शाण्या स्पा करून नाही देतात बघ ना, फक्त खाऊन निघून जातात पटकन. मला ते जायची
की मला खाऊन जातील गोडून घेऊन जातील मध्ये डायरेक्ट. सो असा होता आमचा दिवस. आणि होळी असल्यामुळे आम्ही यानंतर थेट घरी गेलो, पुरणपोळी खाल्ली आणि खूप छान छान वेंगुर्ला, मालवण, देवगड या ठिकाणी देखील फिरलो आणि त्याचे देखील मी व्लॉग बनवला आहे. तो व्लॉग देखील लवकरच येईल. आणि तुम्हाला जर तिथे आम्ही केलेली धम्माल मजा पाहायची असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्टे ट्यून.